आज आपण 28 छातीचं प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊज पेपर कटिंग पाहतोय। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर ही आपली मापं आहेत। उंची आहे 12 इंच, छाती 28, कंबर 24, शोल्डर आपले 12 इंच आहेत, पुढील गळा 5 इंच आणि मागील गळा 9.5 इंच। तर इथे मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उंची टाकूया। उंची आपली 12 इंच आहे, त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतोय, कारण ही मापं आपण पुढील भागाप्रमाणे टाकतोय आणि ह्यातूनच आपण मागील भाग सेपरेट करणार आहोत। तो कसा ते मी पुढे सांगणारच आहे। तर इथं आपण 13.5 इंचावर अशी लाईन आखून घेतोय। त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर माझं माप हे 12 इंच आहे, जे की मी अंगावर घेतलेलं आहे। तर हे पूर्ण शोल्डरचं माप आहे। तर आपल्याला इथं 12चा अर्ध म्हणजे 6 इंच घ्यायचं आहे। तर शोल्डरमध्ये आपल्याला कुठेही मायनस करायचं नाही आहे असं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मुंढ्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय, म्हणजे 6.5 इंच मार्क करते। तर मी बंद बाजूकडून पुन्हा असं 6 इंचाला पॉईंट देऊन त्यानंतर आपली मुंढा रेषा आणि छातीची रेषा जोडून घेते। तर ह्या पद्धतीने पॉईंट दिल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छातीची रेषा अगदी सरळ रेषेत येतात। तर पहा मी कशा पद्धतीने देते। त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आपली 28 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच आणि बोटनेक ब्लाऊजमध्ये अर्धा इंच लूजिंग घ्यावी लागते, म्हणून इथं आपण 7.5 इंचाला मार्क करतोय। त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग घ्या। तर माझ्या मापात इथं 24 इंच होती, त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला पुढील माप टाकायला सोपं जाईल। इथे लूजिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, पण 1.5 इंचाच्या पुढेच घेत जा। तर आता आपण मागील मुंडाचं माप टाकतोय। तर आपली साईज कमी आहे, म्हणून इथं आपण 1 इंचाला 1 रेषा कमी इथंपर्यंत असा पॉईंट देऊन घेतोय। त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे, तिथं आपण मार्क करून घेऊया। तो सोडून आपल्याला उरलेल्या लाईनचा असा मध्य काढायचा आहे, जो की येतो 3 इंच, कारण आपण 6.5 इंच मुंडा घेतला होता। आता आपण मागील मुंड्याला शेप देऊन घेऊयात। तर इथं आपण अशा पद्धतीने शेप देऊन घेतो, जिकडे आपण 3 इंचाचं मार्क केलं आहे तिथंपर्यंत। त्यानंतर आपल्याला ही जी आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईनमधलं अंतर आहे, तिथं आपल्याला 1/2 इंच खालच्या साईडला यायचं आहे आणि मुंढ्याला जोडून असा शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मुंढ्यामध्ये चुण्या येणार नाही। त्यानंतर आपण पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय। त्यासाठी इथे मुंढा लाईनच्या आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून अशी मी लाईन आखून घेते। तर आता हा पॉईंट्स आपल्याला शोल्डरच्या इथंपर्यंत असा जोडून घ्यायचा आहे। पहा मी कशा पद्धतीने जोडते। आता मागील मुंड्याच्या इथून आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून त्यानंतर ह्या पॉईंटमधून आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने शेप देते। तर बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी अशाच पद्धतीने आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा असतो। त्यानंतर आपण गळारुंदीचं मार्क करून घेऊयात। तर गळारुंदी आपल्याला कंपल्सरी इथं 3 इंच घ्यायची आहे। इथे पाहताय आता आपली शोल्डर पट्टी ही 3 इंचाची राहणार। तर इथं तुम्ही शोल्डर पट्टी कमी जास्ती करू शकता। त्याचबरोबर गळारुंदी तुम्ही 3च्या पुढे कितीही वाढवू शकता, म्हणजे शोल्डर पट्टी कमी केली तरीही चालेल। आता आपण पुढील गळ्याचा शेप देऊन घेतोय, जो की 5 इंच होता। तर इथं मी 5.5 इंचाला मार्क करून गळारुंदी आपल्याला 3 इंच घेऊन असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तुम्ही पुढील गळ्याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता। तर इथं मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेते। त्यानंतर आपल्याला अर्धा इंचावर शोल्डर उतार देऊन घ्यायचं आहे। तर बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डर उतार देणं कंपल्सरी आहे। तर आता आपण आपले मेन टक्स देऊन घेतोय, म्हणजेच प्रिन्सेसचा आडवा टक्स आणि उभा टक्स। तर पहा आपली छाती आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच। त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे आणि आपल्याला शोल्डरच्या साईडला अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे। असं मी इथं 8.5 इंचाला मार्क करून घेते। त्यानंतर टक्सच्या लांबीसाठी आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, जो की येतो 2.8। त्यामध्ये मी 1/2 इंच शिवण्यात असं 3 इंचाला मार्क करून घेते। 1/2 इंच एक्स्ट्रा का, कारण आपल्याला आय हुकच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा लागणार आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला छातीचा 10वा भाग म्हणजेच 2.8 वर मार्क करून अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे। पहा मी कशा पद्धतीने मार्क केलं।
त्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हा आपला मेन टक्स आहे. आपल्या छातीची साईज ही कमी असल्यामुळे इथं आपण 1.5 इंचाचा टक्स घेतोय. त्यानंतर इथं आपल्याला वरच्या साईडला असं 1.5 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बऱ्याच मापामध्ये आपण डायरेक्ट हा मुंढ्यामध्ये शेप देत असतो, पण इथं आपली साईज कमी आहे आणि आपला बोटनेक ब्लाऊज आहे, म्हणून इथं आपण पुढील मुंड्याला जिकडे मार्क केलं होतं तिथं मी असं 1/2 इंचाला मार्क करून आता आपण ह्या पॉईंट्समधून प्रिन्सेसचा शेप देऊन घेतोय. पहा मी कशा पद्धतीने देते. तर सुरुवातीला लाईट करून घ्या, म्हणजेच तुमचा शेप चुकणार नाही. नंतर इथं मी डार्क करून घेतला आहे. आता आपण इकडे खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क केलं आहे, तिथून आपण प्रिन्सेसचा शेप देऊन घेतो आहे. तर आपल्या छातीनुसार हा परफेक्ट शेप आहे. तर छाती कमी आहे म्हणून आपल्याला अशाच पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो कमरेवरचा 1.5 इंचाचा टक्स आहे तो आपल्याला पुढं वाढवून घ्यायचा आहे. तर ही गोष्ट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज हा शिवण्यात कमी येणार. आता आपण फिटिंग लाईनपर्यंत सरळ लाईन आखून घेतो आहे. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जेव्हा आपण हे साईड पार्ट शिवणार तेव्हा दोन्ही साईडला आपल्याला त्यासाठी एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर तुम्ही हे डायरेक्ट कापडावर सुद्धा घेऊ शकता, पण इथं आपण कापडावर न घेता डायरेक्ट पुढल्या साईडला इथं मी 1/4 इंच इतपत वाढवून घेते, म्हणजेच 1 इंचाला 2 रेषा कमी. तर इथं आपण शिलाई मार्जिन घेतल्यामुळे तुम्ही जेव्हा ह्या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवाल तेव्हा तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला जसेच्या तसे हे पेपर पॅटर्न कापडावर ठेवून मार्क करून शिलाई करून घ्यायचं आहे. कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही आहे. तर इथं आपलं पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट. आता आपण हे कट करूयात. तर पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करायचा ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर त्यासाठी आता आपण हा पुढील भाग आहे असा कट करून घेतोय. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करतोय. तर इथं आता आपण मागील मुंड्याचा शेप कट करून घेतोय. अगदी व्यवस्थित असं आपण जिकडे मार्क केलं आहे तिथंपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो आपण शोल्डर उतार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं आता मी एक नॉच देऊन घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल गळारुंदी आपली किती आहे ते. त्यानंतर इथं आपण मागील भाग घेऊया. इथे आपल्याला मागील भागातून 1/2 इंच मायनस करायचं आहे, जे की आपण शिलाईमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. कारण मागील भाग शिवण्यासाठी आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. तर मी इथं सरळ लाईन आखून घेते. त्यानंतर इथं आपण कमरेचं माप टाकूया. तर कमरेचा चौथा भाग होता 6 इंच, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्या छातीचा चौथा भाग 1/2 इंच लूजिंग असं 7.5 इंचाला मार्क करून त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन जोडून घेतोय. व्यवस्थित पहा आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय, तरच तुमचा ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल. तर आता आपण हे एक्स्ट्राचं जे पेपर आहे ते आपण कट करून घेतोय. जर इथे तुम्ही मागील भागातून 1/2 इंच भाग कमी नाही केलात तर मग दोन्ही पार्ट आपले कमी जास्ती होतील. आता आपण गळारुंदीचा मार्क करूया. तर गळारुंदी आपण 3 इंच घेतली होती, तर इथे मी मार्क करून घेते. त्यानंतर इथं मी 3 इंचाला मार्क करून असा चौकोन तयार करून घेणार आहे. पुन्हा बंद बाजूकडून आपल्याला 3 इंचाला मार्क करायचा आहे, म्हणजेच आपला चौकोन हा अगदी परफेक्ट येईल. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता. तर मी एक तुम्हाला सोप्या गळ्याचा शेप सांगते. तर इथं आता आपण गोलबा शेप देऊन घेतोय. त्यानंतर खालच्या साईडला आपली गळारुंदी आहे 9.5 इंच, त्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला 1/2 इंच शिवण्यात लागणार आहे, म्हणून इथं मी 10 इंचाला मार्क करते. त्यानंतर खालच्या साईडची गळारुंदी आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे, कारण हा ब्लाऊज आपला कमी मापाचा आहे म्हणून. तर इथं आता मी हा बॉक्स तयार करून घेते. त्यानंतर व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपण 2 इंचाला एक पॉईंट देऊन घेतोय. तर इथून मी आता अशा पद्धतीने बोटनेकचा शेप देऊन घेते. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडच्या इथं असं 1 इंचाला मार्क करून
हा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. हा बॅकनेक शिलाई केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच मापाचं ब्लाऊजसुद्धा शिवणार आहोत, तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. आता आपण मागील टक्स देतोय, तर आपला डीप नेक आहे त्यानुसार आपला टक्स द्यायचा असतो. 4.5 इंच रुंदी आणि आपण जो 1 इंचाचा टक्स घेतला होता तो दोन्ही साईडला अर्धा इंच जाणार आणि वरच्या साईडला 4 इंच. तर हा आपला बॅक टक्स इथे मी ड्रॉ करून घेते. तर जितका तुमचा डीप नेक बाहेरच्या साईडला असेल त्यानुसार ह्याची साईज कमी जास्ती करायची असते. इथे आपण 28 छातीचा परफेक्ट असा बॅकनेक ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण गळा कट करून घेतोय. पहा मी कशा पद्धतीने कट करते. ह्या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवते वेळेस तुम्ही असाच गळा डायरेक्ट तुमच्या मेन फॅब्रिकवर ड्रॉ करून कट करून शिवलात तरीही तो अगदी परफेक्ट येईल. आपल्या चॅनलवर 28 साईजपासून 40 साईजपर्यंतचे अगदी परफेक्ट असे प्रिन्सेस पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की पहा. तर इथं आपला बॅकनेक कट करून झालेला आहे. आता आपण फ्रंटचा पार्ट घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. पहा मी कशा पद्धतीने कट करते. आपण जिकडे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला आहे असं परफेक्ट कट करून घ्यायचं आहे. आता आपण साईड पार्ट वेगळे करून घेतोय. तर पहा मी कशा पद्धतीने कट करते. तर हा आपला प्रिन्सेसचा शेप आहे तो मी आधी कट करून घेते. त्यानंतर आपल्या टक्ससाठीचं जे एक्स्ट्रा पेपर आहे ते आपण कट करून घेतोय. आता आपल्याला पुढील गळ्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. ह्या ब्लाऊजसाठी मी लॉंग बाही कट करणार आहे, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर अगदी मापानुसार परफेक्ट बाही कशी कट करावी ते तुम्हाला त्या व्हिडिओतून कळेल. तुम्ही कोणत्याही साईजची अगदी परफेक्ट अशी बाही कट करू शकता. तर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा. आता आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने आपण साईड पार्टवर ठेवून घेतोय. पहा मी कशा पद्धतीने ठेवते. आता आपल्याला इथं जे एक्स्ट्रा आलं आहे इथं मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्या टक्सच्या पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने मार्क करून एक्स्ट्रा पेपर कट करून घेऊयात. तर इथं आपल्या 28 छातीच्या प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.